भावाचा वाटा खाणाऱ्याला अखेर ईश्वर कोणती शिक्षा देतात? दर्शक बंधूंनो, असं म्हणतात की माणसाचे सर्वात मोठे शत्रू बाहेर नसतात, तर ते त्याच्या स्वतःच्या घरातच लपलेले असतात. नातेसंबंधांच्या गोडव्यामागे कधी कधी असा विष दडलेला असतो जो हळूहळू माणसाच्या संपूर्ण आयुष्याला उद्ध्वस्त करून टाकतो. प्रश्न असा आहे की जो स्वतःच्या भावाचा हक्क हिसकावून घेतो त्याच्या नशिबात काय होते? धन, जमीन, एस्टेट हे सर्व या जगातच राहते, पण जो कोणाच्या वाट्याचा हिसकावतो, विशेषतः स्वतःच्या रक्ताच्या नात्यांचा, तो खरंच शांततेत जगू शकतो का? तो खरंच सुखी राहू शकतो का? कदाचित नाही, कारण ईश्वराचा न्याय उशिरा होतो, पण होतोच. आणि जेव्हा तो न्याय करतो तेव्हा माणूस कुठेच टिकत नाही आणि कोणाच्याही लायक राहत नाही. आजची कथा त्यांच्यासाठी आहे जे हे विसरले आहेत की दुसऱ्याचा हक्क काढून घेणारा कधीच सुखी राहू शकत नाही. कारण जो स्वतःच्या भावाचा वाटा गिळतो त्याचा शेवट कसा होतो हे ठरवतो स्वतः देवाचा न्याय. तर दर्शक बंधूंनो, एका कथेमार्फत आपण देवाचा न्याय पाहू. तर चला कथा सुरू करूया. पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छिते की गरुड पुराणात म्हटले आहे की कथा असो किंवा शिकवण, जर ती मध्येच सोडली गेली तर ती पापाच्या श्रेणीत येते. म्हणून तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, आणि जर तुम्ही सनातनी असाल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा. तर चला कथा सुरू करूया. पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे. एक पवित्र गाव होते सप्तग्राम, जिथे लालजी नावाचा एक भक्त शेतकरी आपल्या धर्मपत्नी समवेत ईश्वराच्या कृपेवर अवलंबून राहत होता. त्याच्याकडे थोडीशी जमीन होती, पण ती फारशी सुपीक नव्हती. तो रात्रंदिवस मेहनत करायचा, पण तरीही संपूर्ण वर्षासाठी धान्य उपलब्ध होत नसे. दरवर्षी असे 2 महिने येत जेव्हा त्यांच्या घरी अन्नाची कमतरता असायची आणि त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागायचा. पण ते ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवत आणि धैर्याने हे दिवस काढत. सप्तग्राममधील बहुतेक लोक गरीब होते. गावात असा कोणी मोठा धनवान नव्हता जो इतरांना काम देऊ शकला असता. सर्वजण आपले जीवन जगण्यासाठी संघर्ष करत होते. आसपासच्या गावांमध्येही अशी कोणतीही व्यक्ती नव्हती जी मजुरांना काम देऊ शकली असती. त्यामुळे जंगलच त्यांचा आधार होते. जंगलातील नैसर्गिक फळेच त्यांच्या अन्नाचा प्रमुख स्रोत होते. ते ती फळे तोडून आणायचे आणि प्रभूचा प्रसाद समजून त्याचे सेवन करायचे. संपूर्ण गावातील लोक अशाच प्रकारे आपले जीवन व्यतीत करत होते. पूर्वीच्या काळात लोक आपल्या घरापासून दूर जाण्यास खूप घाबरत. ही भीती योग्यच होती, कारण त्या युगात अधर्मी आणि गर्विष्ठ राजे असायचे. गरीब लोकांना ते जनावरांपेक्षाही कमी महत्त्व द्यायचे. गरज पडल्यास कोणालाही पकडून गुलाम बनवले जात असे. अनेकदा लोभामुळे हे गुलाम इतर राज्यांमध्ये विकलेही जात. याच कारणामुळे लोकांना आपल्या गावात आणि जंगलाच्या आसपास सुरक्षित वाटायचे. जेव्हा एखादा बाहेरचा आक्रमणकर्ता राज्यावर हल्ला करायचा तेव्हा तो फक्त राज्याची लूट करायचा नाही, तर गरीब लोकांच्या सुना मुलींनाही जबरदस्तीने उचलून नेत असे. विशेषतः पश्चिम दिशेकडून येणारे लुटारू खूप निर्दयी असायचे. ते वाळवंटी प्रदेशात राहायचे, जिथे जीवन जगणे अत्यंत कठीण होते. म्हणूनच ते इतर राज्यांवर लुटी करण्यासाठी जात असत. ते स्वतः शेती किंवा श्रम करत नव्हते, तर इतरांच्या मेहनतीवर कब्जा करणे हीच त्यांची प्रवृत्ती होती. जेव्हा ते लुटीला येत तेव्हा सुंदर स्त्रियांनाही जबरदस्तीने घेऊन जात असत. परंतु हे लुटेरे अचानक आक्रमण करत नसत, तर राज्याच्या आत काही लोभी आणि गद्दार लोक असत, जे त्यांना आमंत्रित करत. हे गद्दार राज्याला लुटवण्याच्या वीरतेचा बखान करत. ही गद्दारी शतकानुशतके चालत आली होती, कारण काही लोक सदैव स्वतःच्या भूमीशी विश्वासघात करायला संकोच करत नव्हते. सप्तग्राम गाव लक्ष्मीनगर राज्यात स्थित होते. तिथला राजा जयदत्त हा एक दुर्बल आणि स्वार्थी शासक होता. त्याला आपल्या प्रजेची कोणतीही चिंता नव्हती. त्याने कधीही आपल्या राज्यातील लोकांच्या परिस्थितीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त अन्न पिकणाऱ्या काळात त्याचा मंत्री गावांमध्ये येऊन कर वसूल करत असे. तो निर्दयतेने कर वसूल करत असे, हेही न पाहता की शेतकऱ्यांकडे अन्न उरले आहे की नाही, शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना अन्न मिळेल की नाही याची त्याला काहीही फिकीर नव्हती. कर वसुलीची कोणतीही ठराविक मर्यादा नव्हती. जेव्हा जसे वाटायचे तसे कर वसूल करायचा. कधी पूर्ण अन्न उचलून नेत असे, तर कधी अर्धे ठेवून जात असे. सप्तग्राम येथील लोक वेळेनुसार शहाणे झाले होते. ते आपले बहुतांश अन्न जंगलात खड्डे खोदून लपवून ठेवत. जेव्हा मंत्री कर घेऊन निघून जात असे तेव्हा ते अन्न पुन्हा काढून घरी आणत आणि धैर्याने ईश्वराचे नाव घेऊन 6 महिने आरामात भोजन करत. गावकऱ्यांना पश्चिमेकडून येणाऱ्या लुटारू राजा घोचू याचीही भीती होती. ते सदैव या चिंतेत असायचे की तो कधी रात्री आक्रमण करेल आणि गाव लुटून निघून जाईल.
त्याचे येणे जाणे याच जंगलाच्या मार्गाने होते, पण अद्याप त्याची नजर गावावर पडलेली नव्हती. गावातील लोक विचार करू लागले की आता त्यांना कुठेतरी दुसरीकडे जाऊन वसती करावी लागेल, जिथून कोणताही मार्ग जात नसेल. कल्पना करा, असा काळ होता की लोक रस्त्यांच्या जवळ राहू इच्छित नव्हते. परंतु सर्वजण यावर सहमत नव्हते. विशेषतः गावातील महिलांनी सांगितले की सर्वात सुरक्षित ठिकाण हेच आहे जिथे त्या सध्या आहेत. त्यामुळे त्या सर्वजण प्रभूच्या शरणात राहून तिथेच राहू लागल्या आणि ईश्वराच्या कृपेची वाट पाहू लागल्या. लालजीचा विवाह होऊन 10 वर्षे झाली होती, परंतु त्याने आणि त्याच्या धर्मपत्नीने संतानाबद्दल कोणतीही योजना केली नव्हती. याचे कारण असे होते की ते स्वतःच आपले जीवन नीट चालवू शकत नव्हते. पण आता त्यांना वाटू लागले की ते किती काळ आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारण्याची वाट पाहतील. घरात मुलं येणं गरजेचं होतं. त्यांनी विचार केला की कदाचित मुलांच्या भाग्याने त्यांच्या आयुष्यातही शुभ परिवर्तन येईल. खरं तर हे सत्यच आहे की संतानाचे आगमन जीवनात एक नवीन प्रकाश आणते. वृद्ध मार्गदर्शन करू शकतात, परंतु आपले नशीब बदलू शकत नाहीत, कारण वेळेनुसार त्यांच्यातील जोश आणि ऊर्जा कमी होत जाते. तर मुलं सदैव नवीन ऊर्जा आणि उमंगाने भरलेली असतात. म्हणूनच जग चालवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी संतती असणे आवश्यक आहे. हीच ती परंपरा आहे ज्यामुळे सृष्टीचे संचालन होत आहे. हीच विचारसरणी घेऊन लालजी आणि त्याच्या पत्नीने संतानप्राप्तीचा संकल्प केला. ईश्वराच्या कृपेने पुढच्याच वर्षी त्यांच्या घरी 2 पुत्रांचा जन्म झाला. एक नाही तर 2 पुत्र एकाच वेळी या पृथ्वीवर आले. माता पिता अत्यंत आनंदी झाले आणि त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. ते आपल्या मुलांच्या संगोपनात व्यस्त झाले. जेव्हा 2 पुत्र थोडे मोठे झाले तेव्हा त्यांचा नामकरण संस्कार करण्यात आला. जरी ते एकाच दिवशी जन्मले होते तरी काही मिनिटांचे अंतर होते. मोठ्या पुत्राचे नाव गजानन आणि लहान मुलाचे नाव चैतन्य ठेवण्यात आले. दोघेही अत्यंत हुशार आणि तेजस्वी बालक होते. वेळेनुसार ते वाढू लागले. काहीसे मोठे झाल्यावर त्यांनी वडिलांसोबत शेतात काम करायला सुरुवात केली. ही देवाचीच लीला होती की त्यांचा हात लागताच वाळवंटासारखी जमीनही सुपीक बनली आणि अन्नाने भरून गेली. आता त्यांच्या घरी अन्नधान्याची कमतरता नव्हती. दिवस आता सुख, शांती आणि आनंदात जात होते. वेळ निघून गेला आणि 2 मुले तरुण झाली. आता त्यांनी स्वतःच शेतीच्या सर्व कामांची जबाबदारी घेतली. मातेची आता चिंता वाढू लागली की मुलांचे विवाह लवकरच व्हायला हवेत. तिने आपल्या पतीला सांगितले, आता आपली मुलं मोठी झाली आहेत, त्यांचं आपण लग्न लावून द्यायला पाहिजे. लालजी म्हणाला, भाग्यवान, काय सुना बाजारात मिळतात की जाऊन आणू? या गावातच अर्ध्याहून अधिक तरुण अद्याप अविवाहित आहेत. त्यांचेही लग्न होत नाही आहे. मग आपल्या गरीब मुलांसाठी कोण आपली मुलगी देईल? त्यावर पत्नीने उत्तर दिले, तुम्ही असे मूर्खासारखे बोलू नका. मी कोणत्या राजकन्येसोबत विवाहाबद्दल बोलत नाही आहे. मी फक्त एवढेच म्हणत आहे की एखाद्या गरजू, असहाय्य कुटुंबातील मुलीशी विवाहाचा प्रस्ताव ठेवा. तिने समजावले, अहो, असे अनेक कुटुंब आहेत जे आपल्या मुलींच्या विवाहासाठी सक्षम नाहीत. आपण अशा एखाद्या कुटुंबातील मुलीला आपल्या सुनेच्या रूपात स्वीकारले तर ती आपल्यासोबत मेहनत करेल आणि ईश्वराच्या कृपेने आपले घरही स्वर्ग समान बनेल. लालजी म्हणाले, ठीक आहे भाग्यवान, जसे तू सांगतेस तसेच करू. आधी आपण मोठ्या मुलाचे गजाननचे लग्न लावून देऊ, मग चैतन्यबद्दल विचार करू. आमच्या ओळखीचा एक व्यक्ती आहे जो विवाह ठरवतो. तो मोहितपूरचा आहे. तो विवाहाचे कार्य करतो, पण त्यासाठी काही धन घेतो. पण असेही ऐकले आहे की तो कधी कधी कोणाचे धन घेतो आणि विवाह न घडवता पैसा हडप करतो. धर्मपत्नी म्हणाली, तर तुम्ही आधी धनाच्या देवाणघेवाणीची गोष्ट करू नका. आपण काम पूर्ण झाल्यावरच धन देऊ. आपल्याकडे मोठी संपत्ती नाही. थोडेफार दागिने आणि 100 चांदीचे नाणे, 50 सोनेरी मोहरा हेच आपले संपूर्ण धन आहे. त्याच्यातच 2 मुलांचे विवाह करायचे आहेत. पुढे तर मुले स्वतःच्या भाग्यावर कमावतील. सुनांच्या भाग्यात सुख असेल तर त्यांना सुख मिळेल आणि दुःख असेल तर ते कोण बदलू शकेल? तुम्ही त्यांच्याशी बोलून पहा. लालजी म्हणाले, ठीक आहे भाग्यवान, मी उद्याच मोहितपूर जाऊन त्याला भेटतो. दुसऱ्या दिवशी लालजी मोहितपूरला गेले. योगायोगाने तो माणूस घरीच भेटला. लालजींनी त्याच्याशी बोलणे सुरू केले, भाऊ, तुम्ही विवाह घडवता, तुमच्या कामाबद्दल खूप ऐकले आहे. मी सप्तग्रामचा रहिवासी आहे. माझे नाव लालजी आहे. माझी 2 मुले आहेत, गजानन आणि चैतन्य. सध्या मला गजाननचे लग्न लावायचे आहे. जर तुम्ही कृपा केली तर आमच्या घरातही शहनाईचे सूर घुमतील. लग्न जमवणारा हसत म्हणाला, काका, का नाही, का नाही? अरे, हे तर पुण्याचे कार्य आहे. एका महात्माजींनी प्रवचनात सांगितले होते की एक विवाह घडवणे म्हणजे एक अश्वमेध यज्ञासारखे असते.
तेव्हापासून मी या कार्यात गुंतलो आहे. आतापर्यंत 100हून अधिक विवाह घडवले आहेत. अजून माझे वय 30 वर्षेच आहे आणि ठरवले आहे की जीवनभर 1000 विवाह घडवून पुण्य कमवायचे आहे. परंतु काका, या कामात काही खर्चही येतो जो करणे आवश्यक असते. लग्न जमवणारा पुढे म्हणाला, आता पहा, गरिबातील गरीब मुलीला लग्नासाठी तयार करणे सोपे नसते. तिच्या आई वडिलांना खूप समजवावे लागते. मुलीच्यासाठी नवीन वस्त्रे आणावी लागतात. तिच्या घरी 2-4 वेळा जावे लागते. अशा वेळी आपण रिकाम्या हाताने तर जाऊ शकत नाही. काहीतरी घेऊन जावे लागते, तेव्हाच गोष्ट पुढे सरकते. हा सर्व खर्च मी स्वतः तर उचलू शकत नाही. हा खर्च त्या व्यक्तीलाच करावा लागतो ज्याच्यासाठी मुलीला तयार करायचे असते. कधी कधी असेही होते की संपूर्ण मेहनत करूनही जर मुलगी कोणाच्या बोलण्यात गेली किंवा कोणाच्या प्रेमात पडली तर सगळी मेहनत वाया जाते. अशा परिस्थितीत खर्च केलेले धन बुडते आणि त्या नुकसानाची भरपाई मलाच नाही तर त्या व्यक्तीलाच करावी लागते ज्याचा विवाह मी घडवत असतो. तरीही असे दरवेळी घडत नाही, पण कधी कधी असे प्रसंग येतात. आता तुम्ही आलाच आहात तर मी तुमच्या मुलासाठी एक सुंदर आणि संस्कारी मुलगी शोधून काढतो. पण त्यासाठी आताच 10 सोन्याच्या मोहरा द्याव्या लागतील. उरलेल्या 25 मोहरा विवाहानंतर द्या. 10 मोहरा मुलीच्या कुटुंबाला खुश करण्यासाठी आणि 25 आमच्या सेवेसाठी. जर मुलीच्या आई वडिलांना कोणत्याही विशेष गोष्टीची आवश्यकता असेल तर ते वेगळे द्यावे लागेल. माझ्या अनुभवानुसार कोणीही आई वडील त्यांच्या मुलीच्या लग्नात काही मागणी करत नाहीत. आणि जर कोणी असे करत असेल तर ती मुलीची विक्री करण्यासारखी गोष्ट होते. आम्ही स्वतः अशा कुटुंबात नाते करत नाही जे आपल्या मुलींचा सौदा करतात. लालजी म्हणाले, बाळा, मी उद्या तुला 10 मोहरा आणून देतो. तू माझ्या मुलाच्या विवाहाची तयारी सुरू कर आणि विश्वास ठेव, लग्न होताच मी 25 मोहरा आणून देईन. इतकेच नाही तर लग्नाच्या आनंदात मी आणखी काही भेटवस्तूही देईन. दुसऱ्याच दिवशी लालजींनी मध्यस्थ्याला 10 सोनेरी मोहरा दिल्या. मध्यस्थ्याने एक योग्य मुलगी शोधण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले. तो अनेक ठिकाणी गेला पण त्याला योग्य मुलगी मिळाली नाही. एक मिळालीही, पण ज्या क्षणी तिने सप्तग्रामचे नाव ऐकले तिने नाक मुरडले. तिच्या बहिणीचे लग्नही सप्तग्राममध्ये झाले होते आणि दुर्दैवाने स्वयंपाक करत असताना ती आगीच्या ज्वाळेत सापडली होती. संपूर्ण घर जळून गेले आणि त्यात तिची बहीण मरण पावली. तिला खात्री होती की तिच्या बहिणीचा मृत्यू हा एक अपघात नव्हता तर तिला जाणीवपूर्वक ठार मारले गेले. म्हणूनच तिने सप्तग्राममध्ये विवाह करण्यास स्पष्ट नकार दिला. ती कोणत्याही इतर गावात विवाह करण्यास तयार होती, परंतु सप्तग्राममध्ये नाही. मध्यस्थ्याला ही समस्या खूप मोठी वाटली. तो विवाह घडवण्यात तरबेज होता, परंतु यावेळी परिस्थिती त्याच्या अनुकूल नव्हती. त्याने लालजीकडून मिळालेले पैसे आधीच खर्च केले होते आणि अनेक इतर व्यक्तींकडूनही उधार घेतले होते. अहंकार आणि अनुचित मार्गांनी मिळवलेले धन कधीही टिकून राहत नाही. जसे छपरावर बसलेला पक्षी एकाच ठिकाणी राहत नाही, तसेच अनैतिक मार्गाने मिळवलेले धनही लवकर नष्ट होते. हेच कारण होते की मध्यस्थ्यासारखे लोक जे इतरांच्या पैशांवर अवलंबून असतात, नेहमी कर्जात बुडालेले असतात, जरी कधी कधी त्यांच्याकडे खूप पैसे येत असले तरीही. आता मध्यस्थ 500 सुवर्णमुद्रांचा ऋणी झाला होता. विवाह घडवून मिळणारे थोडेसे उत्पन्न या मोठ्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेसे नव्हते. साहुकार त्याला अनेक वेळा इशारा देऊन गेला होता की जर त्याने वेळेवर पैसे फेडले नाहीत तर त्याचे घर आणि शेत जप्त केले जाईल. आज तर साहुकाराने स्पष्टच सांगितले, 1 महिन्याच्या आत जर माझे पैसे मिळाले नाहीत तर मी तुला घराबाहेर काढून टाकेन आणि कोणतीही दया दाखवणार नाही. मध्यस्थ घरी परतला आणि पत्नीला म्हणाला, भाग्यवान, आता काय करावे? आपल्या डोक्यावर असलेली एकमेव छप्परही निघून जाणार आहे. 1 महिन्यानंतर साहुकार आपल्याला घराबाहेर काढणार आहे. लालजीकडून मिळालेले पैसेही संपले आहेत आणि आता तेही त्यांचे पैसे मागू शकतात. मी त्यांच्या मुलासाठी कोणतीही योग्य मुलगी शोधू शकलेलो नाही. मग तो गंभीर चिंता करत म्हणाला, कधी कधी परिस्थिती इतकी प्रतिकूल होते की खूप प्रयत्न करूनही योग्य मुलगी मिळत नाही. आणि काही वेळा असेही होते की 10 जण विनंती करतात की त्यांच्या मुलीचे लग्न करून द्या. आणि आज जेव्हा मी एखाद्याचे भले करू इच्छितो तेव्हा कोणीही माझे ऐकायला तयार नाही. आता काहीतरी नवीन उपाय शोधावा लागेल. पत्नी म्हणाली, मी या घरात आले तेव्हापासून तुला समजावत आहे की तुला तुझ्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, पण तू माझे कधीच ऐकत नाहीस. आता सांग, असा कोणता उपाय आहे ज्यामुळे 1 महिन्यात 500 सुवर्णमुद्रांचे उत्पन्न मिळू शकेल? मध्यस्थ म्हणाला, भाग्यवान, जर तू इच्छाशक्ती दाखवलीस तर 1000 सुवर्णमुद्रांचाही जुगाड होऊ शकतो. पत्नी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, तू काय म्हणतोयस? अहो, माझ्याकडे काहीही नाही.
माझ्या अंगावर दागिने सुद्धा नाहीत. जे थोडे फार दागिने होते तेही तू काढून घेतलेस. आता माझ्याकडे दुसरे काही उरले आहे का? मध्यस्थ हसत म्हणाला, धन तर तू स्वतः आहेस. पत्नी अवाक झाली, काय म्हणालास? मी धन आहे याचा काय अर्थ? तू मला विकायची योजना तर करत नाही आहेस ना? मध्यस्थ म्हणाला, अरे नाही, मी तुला का विकेन? कोणीही आपल्या पत्नीला विकत नाही. पण तू फक्त मला सहकार्य करू शकतेस आणि पतीला मदत करणे हे पत्नीचे कर्तव्य असते. मी सध्या मोठ्या संकटात सापडलो आहे. कोणतीही योग्य मुलगी लग्नासाठी तयार नाही आणि लालजी आपल्या मुलाच्या लवकर विवाहासाठी आग्रही आहे. म्हणून मी विचार केला आहे की तूच त्यांची सून बनून त्यांच्या घरी जावं. ती स्त्री म्हणाली, तुमच्यात काही लज्जा उरली आहे का? अशा गोष्टी बोलताना तरी तुम्हाला काही वाटतं का? मी तुमची पत्नी आहे, एखादी वेश्या नाही की मला कोणाच्या घरी पाठवायचं. जर आणखी काही चुकीचं बोललात तर तुमचं बरं होणार नाही. मी स्वतःला रोखू शकणार नाही. मध्यस्थ म्हणाला, अगं तू नेहमी रागातच का असतेस? गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न तरी कर. अगं लक्षात आहे, जेव्हा तू पहिल्यांदा या घरात आली होती तेव्हा एका आठवड्यासाठी तू मला सुद्धा खूप थकवले होतं. अखेरीस मी चतुराईने तुला काबूत आणलं होतं. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्या इच्छेशिवाय कोणीही तुला स्पर्श करू शकत नाही. फक्त माझं ऐक आणि सून बनून लालजींच्या घरी जा. लालजींच्या मुलाची तर हिंमतही होणार नाही की तो तुला हात लावेल. आणि तुला माहीत नाही की लालजींच्या पत्नीच्या जवळ किती संपत्ती आहे. तिने 45,000 सोनेरी मोहरा लपवून ठेवल्या आहेत. ती नवीन सुनेवर इतकी प्रसन्न होईल की सगळे दागिने आणि धन तुला देईल. तुला फक्त लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते पैसे घेऊन तिथून निघून जायचं आहे. मग आपण ते धन घेऊन हे गाव सोडून नगरात जाऊ आणि आपले सुखाचे दिवस सुरू होतील. त्यानंतर मी शपथ घेतो की मी कोणतेही चुकीचे कार्य करणार नाही. तू जे सांगशील तेच करेन. फक्त एकदा माझे ऐक. त्याची पत्नी म्हणाली, जेव्हा तुम्ही संकटात अडकता तेव्हा माझ्यासमोर हात जोडता, पण समस्या सुटल्यावर मला ओळखतही नाही. मी या कामात तुमची मदत करू शकत नाही. हे सरळ सरळ विश्वासघात आहे. मध्यस्थ म्हणाला, थेट का नाही सांगत की तू लालजीच्या मुलाला घाबरतेस? तुला वाटतं की तो तुला पकडेल आणि मारेल? स्त्री म्हणाली, कोणाची हिंमत आहे की माझ्यावर हात उचलेल? मी सत्यासाठी कुणाशीही लढू शकते, पण जर मी चुकी केली तर त्या चुकीचा सामना करण्याचे धैर्य माझ्यात एखाद्या लहान मुलाइतकेही नसेल. मध्यस्थाने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, फक्त एकदा मदत कर, पुन्हा आयुष्यभर काही सांगणार नाही. संकटात फक्त मीच नाही, तूही आहेस. यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे हे फक्त माझे कर्तव्य नाही, तुझेही आहे. तू मला थोडीशी मदत कर. हे म्हणताच मध्यस्थ आपल्या पत्नीसमोर रडू लागला. मित्रांनो, स्त्री कितीही कठोर असली तरीही ती आपल्या पतीचे अश्रू पाहू शकत नाही. स्त्री म्हणाली, ठीक आहे, नाटक बंद करा. चला, मी तयार आहे खोटी सून होण्यासाठी. आता जा आणि लग्नाची तयारी कर. मध्यस्थ अतिशय आनंदित झाला. तो स्वतः लालजीकडे गेला आणि म्हणाला, सून मिळाली आहे. मुलीचे आईवडील नाहीत, त्यामुळे विवाहाचा संपूर्ण भार तुम्हालाच उचलावा लागेल. आपण कोणत्या तरी मंदिरात विवाह करू. लालजी आणि त्यांची पत्नी हे ऐकून फार आनंदित झाले. ते म्हणाले, हे तर फारच चांगले झाले. आपल्याला पटकन एक सून मिळाली आणि तीही अनाथ. हे तर आपल्या दैवाचे पुण्य आहे की आपण एका अनाथ मुलीला स्वीकारत आहोत. अरे, अनाथाला तोच आधार देतो ज्याच्यावर स्वतः देवाची कृपा असते. गजाननही खूप आनंदी होता. तो विचार करत होता की लवकरच त्याला जीवनसंगिनी मिळणार आहे. त्याचे हृदय आनंदाने भरून गेले. पण चैतन्य थोडा नाराज होता. तो विचार करत होता, आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत. जन्मही एका दिवशी झाला, फक्त काही मिनिटांचा फरक आहे. जर मी मोठा असतो तर आधी माझे लग्न झाले असते. पण काही हरकत नाही, हेही नशिबाचेच असते. या प्रकारे लग्नाचा दिवस आला. मध्यस्थाने आपलीच पत्नी एक कुमारिका म्हणून गजाननशी लग्न लावून दिले. स्त्री लग्नानंतर गजाननच्या घरी आली. नवविवाहितांमध्ये जे घडते तेच झाले. गजाननला आपल्या पत्नीला भेटायची उत्सुकता होती. दिवस काही केल्या जात नव्हता. तो रात्रीची आतुरतेने वाट पाहत होता. दिवसभर तो मित्र आणि नातेवाईकांना निरोप देण्यात व्यस्त राहिला. इकडे लालजींची पत्नीही अतिशय आनंदी होती. तिला आपली सून बलशाली आणि हुशार वाटली. तिला सून इतकी पसंत झाली की तिने आपले सर्व दागिने आणि साठवलेली संपत्ती तिला देऊन टाकली. पण सुनेला मध्यस्थाने सांगितलेल्याप्रमाणे धन मिळाले नाही. त्याने सांगितले होते की म्हातारीकडे हजारो सुवर्ण मुद्रा आहेत, पण तिला फक्त दागिने आणि थोडेसे पैसे मिळाले. ती विचार करू लागली, बघतेच म्हातारी किती दिवस माझ्यापासून हे धन लपवू शकते.
गरज पडली तर मी इथे 15 दिवसही थांबेन, पण स्वतःलाही सुरक्षित ठेवले पाहिजे. ती जाणून होती की पहिली रात्र तिच्यासाठी कठीण असणार आहे. फक्त ही एक रात्र निभावली की पुढचा मार्ग निघेलच, तिने विचार केला. इकडे गजानन खूप खुश होता. त्याला वाटत होते की त्याने आयुष्यातली सर्वात मोठी आनंदाची गोष्ट मिळवली आहे. आता फक्त आनंदच आनंद. जेव्हा रात्र झाली तेव्हा तो आनंदाने उत्साही होऊन आपल्या पत्नीला भेटायला गेला. पण स्त्रीने त्याला थांबवले आणि म्हणाली, आपण अजून एक आठवडाभर एकमेकांपासून दूर राहिले पाहिजे. आमच्याकडे ही परंपरा आहे की लग्नानंतर पती पत्नी एक आठवडाभर वेगळे राहतात. यामुळे पतीचे आयुष्य वाढते. गजानन आश्चर्यचकित झाला. त्याने उत्तर दिले, पण आमच्याकडे तर अशी परंपरा आहे की जो व्यक्ती पहिल्याच रात्री आपल्या पत्नीला भेटतो तो 100 वर्षे जगतो आणि त्याची पत्नीही 100 वर्षे दीर्घायुष्य प्राप्त करते. त्यामुळे आत्ममिलन तर आजच होणार. स्त्रीने ठामपणे उत्तर दिले, नाही, इथे माझे नियम चालतील. मी तुझे नियम मानत नाही. गजानन म्हणाला, मीही तुझे नियम मानत नाही. इथे माझे नियम चालतील. विवाद वाढला. गजाननने जसेच तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, तिने भांडण सुरू केला. तिला स्वतःच्या शक्तीचा खूप अभिमान होता. तिने ठरवले होते की गजाननला 2-4 वेळा आपटले की तो घाबरून पळून जाईल. पण इथे गोष्ट उलटी झाली. गजाननने आपल्या ताकदीने तिला हरवले आणि चारपाईवर तिचे हात पाय बांधले. ती असहाय झाली. तिला कळून चुकले की आता तिचे गुपित उघडकीस येईल आणि तिची योजना फसणार आहे. ती घाबरली आणि लगेच बोलली, मला क्षमा करा. मी तुझी पत्नी नाही. मी त्या मध्यस्थ्याची पत्नी आहे. मी तुझ्याशी फसवणूक केली आहे. देवासाठी मला सोडून द्या. माझे 2 छोटे लहान मुले आहेत, त्यांच्यासाठी मला जाऊ द्या. गजाननने लगेच तिचे हात पाय सोडले आणि तिला घराबाहेर नेऊन आपल्या आई वडिलांसमोर उभे केले. मग त्याने संपूर्ण सत्य सांगितले. कसे मध्यस्थ्याने स्वतःच्या पत्नीला त्याची पत्नी बनवून पाठवले आहे. आता स्त्रीनेही संपूर्ण सत्य सांगितले. ती या घराला लुटण्यासाठी आली होती, परंतु लुटू शकली नाही. पण आता ती गजाननच्या दयाळू स्वभावाने प्रभावित झाली आणि म्हणाली, मला खूप दुःख होत आहे की मी मध्यस्थ्याची पत्नी आहे. जर माझे लग्न झाले नसते आणि माझी मुले नसती तर मी तुझी पत्नी होण्यास तयार असते. तुझ्यासारखा तरुण आणि प्रामाणिक पुरुष शोधूनही सापडणार नाही. जर तू माझ्या मुलांना स्वीकारण्यास तयार असशील तर मी मध्यस्थ्याला सोडून तुझी पत्नी होऊ शकते. गजाननने स्पष्ट शब्दांत उत्तर दिले, नाही, मी कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीशी लग्न करणार नाही. तू माझ्या आईचे दागिने आणि पैसे देऊन तुझ्या घरी जाऊ शकतेस. मध्यस्थाची पत्नी तेथून निघून गेली. गजानन आणि चैतन्य यांनी आई वडिलांना समजावले की आता त्यांनी अशी चूक पुन्हा करू नये. विवाह हा एक गंभीर विषय आहे आणि त्यात घाई करू नये. आई वडीलही खूप लज्जित झाले होते. त्यांचे स्वतःचे स्वप्न चकनाचूर झाले होते. तिथे मध्यस्थ्याची पत्नी जेव्हा घरी पोहोचली तेव्हा ती रागाने तडफडत होती. घरात आल्या आल्या तिने मध्यस्थ्याची जोरदार मारहाण केली. मग तिने आपल्या 2 मुलांना उचलले आणि आपल्या माहेरी निघून गेली. इकडे गजानन आणि चैतन्य पुन्हा आपल्या कामात गुंतले. अशा प्रकारे संपूर्ण वर्ष निघून गेले. पुढच्या वर्षी भयंकर दुष्काळ पडला. शेतीचे काम होऊ शकले नाही. घरात फक्त 3 महिन्यांचेच धान्य उरले होते आणि पुढे कोणतीही पिके येणार नव्हती. यानंतर भोजनाची व्यवस्था करणे आवश्यक होते. गजानन म्हणाला, बाबा, समस्या दारात उभी आहे. परिस्थिती आणखी बिघडण्याआधी आपण या आपत्तीचा सामना करण्याची व्यवस्था केली पाहिजे. लालजी म्हणाले, बाळा, तू कुठे जाणार? तू कधीही घराबाहेर पाऊलही टाकले नाही आणि हा दुष्काळ फक्त आपल्या गावापुरता मर्यादित नाही, संपूर्ण राज्य त्याने प्रभावित झाले आहे. सर्व लोक आपल्या परिस्थितीप्रमाणेच त्रस्त असतील. गजानन म्हणाला, आपण आपल्या राज्यात जाणार नाही तर शेजारच्या राज्यात काम शोधण्यासाठी जाऊ. ऐकले आहे की तिथे मजुरांना इथल्यापेक्षा 3 पट जास्त मजुरी मिळते आणि नगरात दुष्काळाचा कोणताही परिणाम नाही. आपल्या गावातील अनेक तरुणही दुसऱ्या शहरात जाऊन स्थायिक झाले आहेत. आता जंगलात लपून बसून राहिलो तर पोट भरणार नाही. मी उद्या शहरासाठी निघणार आहे. चैतन्य म्हणाला, भाऊ, तू एकटा नको जाऊ, मीही तुझ्या सोबत येईन. गजानन म्हणाला, अरे, पण आई वडिलांची काळजी कोण घेणार? त्यावर वडील म्हणाले, बाळा गजानन, आम्ही काही लहान मुले नाही जे आमची काळजी घ्यायची गरज आहे. तुम्ही दोघेही एकत्र जा. एकत्र राहणे अधिक चांगले राहील. प्रवास करताना 2 व्यक्ती असणे अधिक सुरक्षित असते. एकट्याने प्रवास कधीही करू नये. आणि हो, जर तिथे काम मिळाले तर थांबा आणि जर नाही मिळाले तर परत या. दुसऱ्याच दिवशी दोघे भाऊ शिवनगरसाठी रवाना झाले. त्यावेळी शिवनगर हे व्यापाराच्या दृष्टिकोनातून सर्वात समृद्ध नगर होते. तिथे मजुरांना सहजपणे काम मिळत असे.
दूरदूरच्या राज्यांतून मजूर तेथे कामाच्या शोधात येत असत. गजानन आणि चैतन्यही नगराच्या दिशेने निघाले. नगर सुमारे 50 मैल दूर होते, त्यामुळे प्रवास 2 दिवसांचा होता. दोघे भाऊ उत्साहाने प्रवास करू लागले. चालत चालत ते नगरात पोहोचले, पण तेथे काम कुठे मिळेल हे त्यांना ठाऊक नव्हते. त्यांनी इथे तिथे भटकायला सुरुवात केली. 1-2 लोकांना विचारले, भाऊ, आम्ही कामाच्या शोधात आलो आहोत. आम्हाला कुठे काम मिळेल? आम्ही कसे काम मिळवू शकतो? कृपया सांगा. एक भला आणि चांगल्या मनाचा माणूस म्हणाला, सेठ अंबादासकडे जा. ते कुठलाही पुरावा न मागता बाहेरून आलेल्या मजुरांनाही काम देतात. ते अतिशय दयाळू आणि प्रामाणिक गृहस्थ आहेत. त्यांनी कधीही कोणाचे श्रमधन थांबवले नाही. त्या माणसाने दोघा भावांना सेठ अंबादास यांचे ठिकाण सांगितले. दोघे भाऊ आनंदाने सेठ अंबादास यांच्या घराच्या दिशेने निघाले. शोधत शोधत ते त्यांच्या घरी पोहोचले. सेठ सध्या आपल्या बंगल्याच्या लॉनमध्ये बसला होता. दोघे भाऊ पोहोचले आणि त्यांनी सेठ अंबादास यांना नमस्कार करून त्यांच्याकडे काम मागितले. सेठ म्हणाला, तुमच्या दोघांकडे कोणती योग्यता आहे? कोणते काम येते? त्यावर गजानन आणि चैतन्य म्हणाले, आम्ही शेतकरी आहोत. शेतीचे काम करणे आम्हाला चांगले माहीत आहे. पशुधनामध्ये काळजी घेऊ शकतो आणि कोणत्याही प्रकारच्या मेहनतीच्या कामासाठी तयार आहोत. सेठ म्हणाले, बघा, येथे शेत नाही आणि आमच्याकडे कोणतेही पशुधन नाही, पण येथे मेहनतीचे काम नक्की आहे. तुम्हाला ते करायचे असेल तर करू शकता. उदा. गोदामात धान्याचे पोते एकत्र करणे आणि ते योग्य ठिकाणी ठेवणे. बाहेरून खूप सारा माल येत असतो आणि जातही असतो. त्याची योग्य ठिकाणी व्यवस्था करणे, ठेवणे आणि बाहेर काढणे ही जबाबदारी आहे. दोघेही या कामासाठी तयार झाले आणि सेठकडे काम करू लागले. अशा प्रकारे सेठकडे काम करत करत 1 महिना निघून गेला. एके दिवशी सेठला नगराबाहेर एका मोठ्या गावात तगादा आणि वसुलीसाठी जायचे होते. त्या गावाचा सेठ फारच चलाख आणि कपटी माणूस होता. त्याने सेठ अंबादासचे पैसे खूप काळापासून अडवून ठेवले होते. जेव्हा सेठचे मुनीम तगादा घेण्यासाठी जायचे, तेव्हा तो काही ना काही बहाणा करून पैसे परत करत नसे. त्याने अगोदरच सांगितले होते, तुमचे सेठ स्वतः येतील तेव्हाच हिशेब होईल आणि मगच पैसे मिळतील. अशा प्रकारे त्याने अनेकदा बहाणे केले होते. शेवटी कंटाळून सेठने स्वतः तगाद्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तो गाव खूप दूर होता आणि जाण्या येण्यात रात्र होणार होती. वाटेत एक लहानसा जंगलही लागत होता, जिथे काली नावाचा दरोडेखोर राहत होता. तो अनेकदा रात्री प्रवाशांना लुटायचा. इतकंच नाही तर राजाचे सैनिकही रात्री त्या जंगलातून जाण्यास घाबरत होते. राजाने त्या दरोडेखोराला पकडण्यासाठी 10,000 सोन्याच्या मोहरांचे बक्षीस ठेवले होते, पण तो कधीच कोणाच्या हाती लागत नव्हता. त्याने कित्येक शोध घेणाऱ्या सैनिकांचे कान कापले होते, तर काहींचे नाक सरळ छाटून टाकले होते. त्यामुळे आता कोणीही त्याला पकडण्यासाठी धाडस करत नव्हते. का? कारण कोणालाच आपले कान नाक गमवायचे नव्हते. सेठलाही या गोष्टीचे भय वाटत होते, पण त्याला तगादा करण्यासाठी जायलाच हवे होते. दिवसाच्या वेळी काही धोका नव्हता, पण संध्याकाळी परतताना दरोडेखोराचा धोका होता. सेठने आपल्या 2 अंगरक्षकांना बोलावले आणि सांगितले, आपण आज जंगल ओलांडून मंगेश सेठकडे तगाद्यासाठी जायचे आहे. पण दोघांनीच बहाणा केला, सेठजी, आमची तब्येत ठीक नाही. आम्ही तुमच्यासोबत जाऊ शकत नाही. सेठ विचारात पडला. मग त्याच्या लक्षात आले की गावातील 2 तरुण, गजानन आणि चैतन्य, काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडे काम करण्यासाठी आले होते. त्याने ठरवले की त्यांनाच सोबत न्यावे. गजानन आणि चैतन्यला दरोडेखोर कालीबद्दल काहीच माहिती नव्हते, म्हणून ते आनंदाने सेठसोबत जाण्यास तयार झाले. सेठ आणि ते दोघे गावाच्या दिशेने रवाना झाले. जेव्हा ते मंगेश सेठच्या घरी पोहोचले, तेव्हा त्याने फारच नखरे दाखवायला सुरुवात केली. तो कोणत्याही परिस्थितीत पैसे देण्यास तयार नव्हता. सेठने त्याला समजावले, भाऊ, व्यापारात बेईमानी असू नये. हा लेनदेनचा व्यवहार आहे. व्यापाराची प्रतिष्ठा यावरच टिकून असते. जर तुम्ही असे फसवाफसवी करणार असाल तर धंदा कसा चालेल? मंगेश म्हणाला, मी आताच पैसे परत करू शकत नाही. 1 महिना लागेल. गजाननला मंगेशचे हे उत्तर उद्धटपणाचे वाटले. त्याला राग आला आणि त्याने मंगेशला उचलून थेट जमिनीवर आपटले. मंगेशचा अहंकार गळून पडला. तो थरथर कापू लागला आणि लगेच सेठला त्याचे संपूर्ण धन परत दिले. सेठ खूप आनंदित झाला आणि म्हणाला, अरे, हे दोघे तर माझ्या खूप उपयोगाचे आहेत. हा मंगेश मला 2 वर्षांपासून त्रास देत होता, पण या दोघांनी त्याला एका झटक्यात धडा शिकवला. दुष्ट लोकांना याच प्रकारे हाताळले पाहिजे. सेठ दोन्ही भावांना घेऊन नगराकडे परतू लागला, पण तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. आता स्पष्टच होते की त्यांना जंगलात रात्र काढावी लागणार आणि काली त्यांच्यावर हल्ला करू शकतो. सेठला आता गजानन आणि चैतन्यावर पूर्ण विश्वास वाटू लागला.
तो मनात म्हणाला, आज कालीची खैर नाही. सेठने वेगाने जंगल ओलांडण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून दरोडेखोराशी सामना होऊ नये. पण कालीने आधीच सेठला जाताना पाहिले होते. त्याला माहीत होते की सेठ परत येईल आणि रात्री जंगलातून जाईल. काली मध्येच रस्त्यात उभा राहिला आणि गरजून म्हणाला, ए सेठ, सगळा माल काढून समोर ठेव, नाहीतर तुझे डोके फोडून टाकीन. गजाननने तुच्छतेच्या सुरात विचारले, अरे तू कोण आहेस आणि सेठजी तुला त्यांचा माल का देतील? काली उत्तरला, मूर्ख, मला ओळखत नाहीस का? मी काली दरोडेखोर आहे, जो माझ्याशी अरेरावी करतो त्याचे कान नाक कापतो. कित्येकांची मी खोपडी फोडली आहे. चैतन्य हसत म्हणाला, तू दरोडेखोर असशील तुझ्या घरी, पण इथे तुझे काहीही चालणार नाही. काली धाडत चैतन्याच्या दिशेने झेपावला, पण त्याच वेळी गजाननने त्याला जोरात पकडले आणि जमिनीवर आपटले. चैतन्य ओरडला, मारा याला, सोडू नका. काली किंचाळला, मी खाली पडलोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्यापेक्षा ताकदवान आहात. एकदा उभा राहू द्या, मग बघा मी तुमचं काय हाल करतो. चैतन्य म्हणाला, भाऊ, याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. याला इतकं मारा की हा पुन्हा कधी कोणाला लुटायची हिंमत करणार नाही. कालीने स्वप्नातही कल्पना केली नव्हती की काही जण इतके मूर्ख असतील जे आपल्या जीवाची पर्वा न करता त्याच्यावर तुटून पडतील. दोन्ही भावांनी त्याला इतक्या जोरात मारले की तो जमिनीवर पडला आणि तो त्यांची पाय पकडून क्षमा मागू लागला. तो गयावया करत म्हणाला, मला सोडून द्या, माझे संपूर्ण लुटलेले धन घेऊन जा, पण मला सोडा. माझ्याकडे 5,000 सोन्याच्या मोहरा आहेत, ज्या मी एका झाडाच्या पोकळ खोडात लपवून ठेवल्या आहेत. ते धन घेऊन जा, पण मला जाऊ द्या. कालीने आपले लपवलेले धन दोन्ही भावांना देऊन टाकले, पण चैतन्य म्हणाला, याला सोडून देऊ नये, हा पुन्हा कुणाच्या तरी विनाशाला कारणीभूत ठरेल. याला बांधून राजाकडे नेऊ. दोन्ही भाऊ सेठच्या मदतीने कालीला बांधून राजाकडे घेऊन गेले. राजा दोन्ही भावांवर खूप प्रसन्न झाला. त्याने त्यांना मोठे बक्षीस दिले आणि कालीने लुटलेले संपूर्ण धनही त्यांनाच सुपूर्द केले. यानंतर दोन्ही भाऊ सेठच्या घरी परतले आणि त्याची परवानगी घेऊन म्हणाले, सेठजी, आता आमच्याकडे भरपूर धन आहे. आम्ही आता आमच्या गावी परतू इच्छितो, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही पुन्हा येणार नाही. सेठ आनंदी होऊन म्हणाला, नक्की जा, पण लवकर परत या. मला तुमच्यासारख्या शूर लोकांची खूप गरज आहे. पुढच्या वेळी तुम्ही आल्यावर मी तुम्हाला आणखी मोठ्या पदावर काम देईन. दोन्ही भाऊ सेठचा निरोप घेऊन आपल्या गावी निघाले. त्यांचे गाव 50 मैल दूर होते, त्यामुळे रस्त्यात रात्रीचा प्रवास अनिवार्य होता. जंगलाच्या मधोमध एक प्राचीन मंदिर होते, जिथे जाणारे प्रवासी रात्री विश्रांतीसाठी थांबत असत. पण तिथेही धोका कमी नव्हता. मंदिराजवळ एक ठग आणि त्याची बहीण राहत होती. हे दोघे मिळून प्रवाशांना आपल्या जाळ्यात ओढून लुटत असत. ठग वयस्कर होता, तर त्याची बहीण अवघी 16 वर्षांची होती. पण भावाच्या वाईट संगतीत राहून तीही बिघडली होती. तिला आपल्या भविष्यात काय होणार याची कोणतीही चिंता नव्हती. ती संपूर्ण जीवन आपल्या भावावरच अवलंबून होती. पण भावाचा स्वभाव अत्यंत वाईट होता. त्याला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसत होता आणि म्हणूनच तो आपल्या बहिणीला ठगिणी बनवत होता. त्याचा एकच उद्देश होता, जेव्हा मी म्हातारा होईन तेव्हा माझ्या बहिणीने प्रवाशांना लुटून मला पोसावे. त्याने कधीच तिच्या लग्नाबद्दल विचारही केला नव्हता. कधी कधी तो कोणाला लग्नाचे स्वप्न दाखवूनही लुटत असे. दोन्ही भाऊ भरपूर धन घेऊन जंगलातून प्रवास करत होते. चालता चालता जेव्हा ते मंदिराजवळ पोहोचले तेव्हा रात्र झाली होती. त्यांनी मंदिराच्या ओसरीत थांबण्याचा निर्णय घेतला. तिथे आधीच ठगिणी बसलेली होती. ती कोणत्या तरी बकऱ्याच्या शोधात होती. पूर्वी अनेक प्रवासी तिथे रात्र घालवत असत, पण लोकांना हे समजले होते की मंदिराजवळ ठग आणि त्याची बहीण राहतात, जे प्रवाशांना लुटतात. म्हणूनच आता कोणीही तिथे राहत नव्हते. या गोष्टीची गजानन आणि चैतन्य यांना काहीही कल्पना नव्हती. ते निर्धास्तपणे मंदिरात विश्रांतीसाठी थांबले. दुसरीकडे ठगिणीने पाहिले की हे दोघे प्रवासी मोठ्या प्रमाणावर धन घेऊन आले आहेत. तिला हेही जाणवले की ते दोघे खूप शूर दिसत आहेत. त्यांच्याकडे तलवारीही आहेत. तिने विचार केला, जर ते राजाचे सैनिक असतील तर प्रकरण बिघडू शकते. पण जर त्यांचे धन हाती लागले तर मग आपल्याला आयुष्यभर ठगाई करण्याची गरजच नाही. हे विचार करून ती त्वरित आपल्या भावाकडे गेली आणि म्हणाली, दादा, 2 प्रवासी मंदिरात आले आहेत. ते खूप श्रीमंत वाटतात. जर आपण त्यांना लुटले तर आपल्याला आयुष्यभर काहीही करावे लागणार नाही. तिने अंदाज लावला आणि म्हणाली, त्यांच्याकडे 500हून अधिक सोन्याच्या मोहरा आहेत. इतक्या जड नाण्यांचा भार उचलणे त्यांच्यासाठीही कठीण होत असेल. तिच्या भावाच्या डोळ्यांत चमक आली. तो म्हणाला, चल, आपण त्यांच्यावर हल्ला करून त्यांचे संपूर्ण धन लुटून घेऊ. पण ठगिणीने त्याला अडवले आणि म्हणाली, दादा, तू प्रत्येक गोष्ट खूप सोपी समजतोस. ते दोघे भाऊ खूप शूर आहेत.
त्यांच्याकडे तलवारीही आहेत. जर ते राजाचे सैनिक असतील आणि सुट्टी घेऊन घरी जात असतील आणि जर आपण त्यांच्यावर हल्ला केला तर ते आपल्याला पकडून राजाकडे नेतील आणि आपल्याला फाशी होईल. आपण कोणतेही असे काम करायचे नाही ज्यामुळे आपल्या जीवावर बेतू शकते. काहीतरी दुसरा उपाय शोधावा लागेल. थाग म्हणाला, मी उपाय शोधला आहे. आज रात्री आपण मंदिरात राहू आणि मी त्या भावांशी तुझ्या लग्नाची चर्चा करेन. ते तरुण आहेत, ते नक्कीच लग्नासाठी तयार होतील. जर लग्न झाले तर तू त्यांच्या सोबत निघून जा आणि वाटेत दोघांमध्ये भांडण लाव. यामध्ये तू माहीर आहेस. एकदा का ते एकमेकांशी भिडले की ते आपोआपच भांडून मरतील आणि धन आपले होईल. मुलगी म्हणाली, आणि जर ते भांडले नाहीत तर काय होईल? जर त्याने मला खरोखर पत्नी म्हणून स्वीकारले आणि घरी नेले तर मग मीच लुटली जाईन. ठग हसत म्हणाला, अरे तसे काही होणार नाही. तू त्यांच्यात भांडण घडवून आणशील आणि जर तसे झाले नाही तर तू त्यांच्या सोबत निघून जा आणि त्यांच्यापासून सुटण्याचा प्रयत्न कर. जर वाचता आले नाही तरी काही हरकत नाही. शेवटी आपण कुठे चांगले लोक आहोत. एक पाप जास्त झाले तर त्याने काय फरक पडतो? मुलगी घाबरली आणि म्हणाली, नाही नाही, मी इतका मोठा धोका पत्करू शकत नाही. ठग म्हणाला, धोका पत्करल्याशिवाय धन मिळत नाही. कोणी येऊन तुझ्या हातात सोन्याच्या मोहरा देणार नाही. प्रत्येकाला स्वतःचा फायदा पाहावा लागतो. तुलाही तुझ्या फायद्याचा विचार करावा लागेल आणि काहीतरी मार्ग शोधावा लागेल. फक्त शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहा. तो आपल्या बहिणीला घेऊन मंदिरात पोहोचला आणि एका कोपऱ्यात बसला. गजानन आणि चैतन्यने एक मुलगी आणि एक पुरुष मंदिरात पाहिला, पण ते आश्चर्यचकित झाले नाहीत, कारण काही वेळ आधीच त्यांनी त्या मुलीला मंदिराच्या बाहेर बसलेले पाहिले होते. गजाननने विचारले, भाऊ, तुम्ही येथे मंदिरातच राहता का? ठग म्हणाला, नाही, मी मंदिरात राहत नाही. खरं तर मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी एका गावाला चाललो आहे. तिचे लग्न लावून परत येणार आहे. चैतन्य म्हणाला, ही तर खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या बहिणीचे लग्न गावातच करत आहात. आजकाल शहरांमध्ये लग्न करणे खूप कठीण झाले आहे. तिथे खूप खर्च येतो, पण गावात सर्व काही सहज आणि सोपे असते. ठग हसत म्हणाला, तुम्हीही गावचेच दिसत आहात? गजानन म्हणाला, होय, आम्ही गावचेच आहोत. ठग म्हणाला, भाऊ, गैरसमज करून घेऊ नका, पण तुम्ही सुद्धा माझ्या बहिणीसाठी योग्य वाटता. जर तुम्हाला ही सुंदर कन्या आवडली तर मी तिचे लग्न तुमच्यासोबत करू शकतो. गजाननला मुलगी खूप आवडली. तो ताबडतोब म्हणाला, मला तुमची बहीण खूप आवडते. मी तिच्याशी लग्न करेन. चैतन्यने त्वरित गजाननला अडवले आणि म्हणाला, भाऊ, तू खूप घाई करत आहेस. रस्त्यात चालता चालता कोणीही लग्न करत नाही. जर हे लोक खरोखरच तुझ्यासाठी योग्य असतील तर हे आपल्या घरी येतील, आई वडिलांशी बोलतील आणि मगच लग्न होईल. ठग म्हणाला, भाऊ, तुमची गोष्ट योग्य आहे, पण या मंदिरात देवाला साक्षी ठेवून केलेले लग्न आयुष्यभर आनंद देते. माझ्या मते तुम्ही इथेच लग्न करावे. गजाननला मुलगी खूपच आवडली होती. तो तिला सोडू इच्छित नव्हता, पण चैतन्य या लग्नाचा विरोध करत होता. शेवटी गजाननने चैतन्याचे ऐकले नाही आणि लग्नासाठी तयार झाला. ठगने विलंब न करता मंदिरातच लग्न लावून दिले. सकाळ होताच ठगने आपल्या बहिणीचा निरोप घेतला आणि घरी परतला. गजानन आणि चैतन्य आपल्या नवविवाहित वहिनीसोबत निघाले. थोडेसे पुढे गेल्यावर ती मुलगी म्हणाली, मला खूप तहान लागली आहे. कृपया तुम्ही मला पाणी पाजू शकता का? गजानन म्हणाला, भाऊ चैतन्य, तू वाहिनीची काळजी घे, मी पाणी आणतो. चैतन्य पटकन म्हणाला, नाही नाही, पाणी मी आणतो, तुम्ही दोघे इथेच आराम करा. चैतन्य पाणी आणायला गेला आणि काही वेळात परत आला. मुलीला काहीही कारण सांगण्यास संधी मिळाली नाही. चैतन्य म्हणाला, आता तुमचे लग्न झाले आहे. आता माझ्यासाठी तुमच्या सोबत चालणे योग्य नाही. तुम्ही प्रेमाने गप्पा मारा, मी थोडे अंतर ठेवून मागून चालतो. दोघे नवरा बायको पुढे चालत होते आणि चैतन्य त्यांच्या मागे जात होता. अचानक चैतन्यला त्याच्या मागे ठग चालताना दिसला. जशी त्याची नजर त्या ठगावर पडली, तो ठग पटकन एका झाडावर चढला. चैतन्य हसत म्हणाला, अरे, हे झाड तर रस्त्यात अडथळा निर्माण करत आहे. हे कापावे लागेल. त्याच्याकडे एक धारदार कुऱ्हाड होती. त्याने ताबडतोब झाड कापायला सुरुवात केली. झाड धडामकन कोसळले आणि त्यासोबतच ठगही खाली होऊन ठार झाला. चैतन्य वेगाने गजानन आणि त्याच्या पत्नीच्या जवळ गेला आणि म्हणाला, आता पुरे झाले, पटकन वेगाने चाल, नाहीतर जंगलातच रात्र होईल. तिघेही वेगाने जात गावात पोहोचले. गजानन आपल्या पत्नीबरोबर सुखाने राहू लागला. एक आठवडा गेला. ती मुलगी आपल्या नवऱ्यासोबत आनंदाने राहू लागली होती. तिला आता गजाननला सोडायचे नव्हते, पण तिला अजूनही आपल्या भावाबद्दल मोह होता, त्यामुळे ती पळून जाण्याचा विचार करत होती. शेवटी एका रात्री तिने सर्व पैसे गोळा केले आणि घर सोडून पळून जाऊ लागली.
पण जसेच ती बाहेर पडली तिने समोर चैतन्यला उभे पाहिले. ती खूप घाबरली. तिला वाटले की आता सर्वजण तिला जबरदस्त मारहाण करतील, पण तसे काहीही झाले नाही. चैतन्य शांत स्वरात म्हणाला, वहिनी, तू असे करू नकोस. हा पैसा तर तुझाच आहे, मग तो घेऊन पळण्याची गरज काय? ज्या भावासाठी तू जात आहेस तो तर त्याच दिवशी झाडावरून होऊन मरण पावला होता. आता या जगात तुझा एकच आधार आहे, तुझा नवरा. आता तू कुठे जाणार आहेस? गजाननला समजण्याआधीच त्याच्याकडे परत जा आणि झोपी जा. आता हे विसरून जा की तू कधी ठग होतीस. फक्त हे लक्षात ठेव की आता तू गजाननची पत्नी आहेस, माझी वहिनी आहेस. आता पटकन घरात जा, उशीर करू नकोस. ती मुलगी त्वरित घरात परत गेली. तिने पाहिले की गजानन आधीपासून उभा आहे आणि संपूर्ण प्रकार पाहत आहे. ती काहीही बोलू शकत नव्हती. गजानन गंभीर आवाजात म्हणाला, मी सर्व काही पाहिले आहे. मी तुला आताच घराबाहेर काढू शकतो, पण आता तू माझी पत्नी आहेस आणि आजपासून तुझा नवा जन्म झाला आहे. त्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माफ करा, मी खूप वाईट होती, पण तुम्ही किती चांगले आहात की हे सर्व माहीत असूनही तुम्ही मला पत्नी म्हणून स्वीकारले. आता मी कधीही चूक करणार नाही. अशा प्रकारे ती एक सुसंस्कृत पत्नी म्हणून त्या घरात राहू लागली. इकडे पश्चिमेकडील राजा अनेक लहान राज्यांवर आक्रमण करून परत येत होता. त्याच्यासोबत त्याची बहीणही आली होती. ती पाहू इच्छित होती की तिचा भाऊ स्त्रियांना कसा लुटतो. राजा शेकडो स्त्रियांना कैद करून जंगलात तळ ठोकून बसला होता. याची माहिती गजानन आणि चैतन्यला मिळाली. त्यांना चिंता होती की जर राजाने गावावर आक्रमण केले तर तो गजाननच्या पत्नीला सुद्धा लुटून नेईल. दोन्ही भावांनी विचार केला, या अत्याचारी राजाचा कायमचा अंत करावा लागेल. रात्रीच्या वेळी दोघांनी प्राण्याची कातडी घालून राजाच्या छावणीपर्यंत पोहोचण्याचे ठरवले. जसेच ते पोहोचले, राजाचे सैनिक घाबरून पळून गेले. दोन्ही भावांनी ताबडतोब राजाच्या तंबूमध्ये घुसून त्याला बंदी बनवले. राजा कैद होताच त्याच्या सैन्याने शरणागती पत्करली. दोन्ही भावांनी राजाला भरपूर मारहाण केली. तेव्हा राजाची बहीण पुढे आली आणि म्हणाली, माझ्या भावाला सोडून द्या, मी तुमच्याशी विवाह करीन. चैतन्य म्हणाला, पहिले विवाह करा, मगच तुमच्या भावाला सोडू. चैतन्यने राजाच्या बहिणीसोबत विवाह केला. राजा कसाबसा आपला जीव वाचवून आपल्या देशात पळून गेला. चैतन्य राजकुमारीला आपल्या गावात घेऊन आला आणि तिच्यासोबत आपले जीवन व्यतीत करू लागला. राजा भालेरावच्या चुकीची शिक्षा त्याच्या बहिणीला मिळाली. एका राजकन्येला एका साध्या शेतकऱ्याच्या घरी पत्नी म्हणून राहावे लागले. दर्शक बंधू, कथा इथेच संपत नाही. आता आपण दोन भावांच्या गोष्टीतून जाणून घेऊ की भाऊचा हिस्सा खाणाऱ्याला परमेश्वर कोणती शिक्षा देतात. प्रिय भक्तजन हो, एक काळ होता. एका गावात दोन भाऊ राहत होते. मोठ्या भावाचे नाव वीरेंद्र आणि लहान भावाचे नाव सत्यजित होते. दोघांचेही विवाह झाले होते आणि त्यांच्या पत्नी देखील होत्या. पण भक्तांनो, सत्यजित अतिशय धार्मिक स्वभावाचा होता. तो ईश्वराच्या भक्तीत लीन असणारा, प्रामाणिक आणि मेहनती होता. त्याने कधीही फसवाफसवी शिकली नव्हती. तो दिवस रात्र आपल्या शेतात कष्ट करायचा आणि ईश्वर स्मरण करायचा. त्याला कोणत्याही बाहेरच्या गोष्टीत रस नव्हता. फक्त आपले कर्म आणि भक्ती यामध्ये लीन राहायचा. तिथेच मोठा भाऊ वीरेंद्र स्वार्थ आणि चतुराईने भरलेला होता. त्याच्या स्वभावात कपट आणि लोभ भरले होते. त्याची पत्नीही त्याच्यासारखीच होती, जी धूर्त आणि कपटी होती. पण भक्तांनो, सत्यजितची पत्नी अत्यंत सज्जन, धार्मिक आणि पूजार्चा करणारी होती. या प्रकारे जिथे सत्यजित आणि त्याची पत्नी सत्य आणि भक्तीच्या मार्गावर होते, तिथे वीरेंद्र आणि त्याची पत्नी अधर्म आणि कपटाच्या मार्गावर चालत होते. दोन्ही भाऊ शेती करायचे, पण सत्यजित संपूर्ण प्रामाणिकपणे आपल्या शेतात मेहनत करायचा. तो आपले कर्म आणि भक्तीने आपल्या जमिनीत जीव ओतायचा. दुसऱ्या बाजूला वीरेंद्रला शेतीत फारसे स्वारस्य नव्हते. तो गावात इथे तिथे निरर्थक गोष्टींमध्ये गुंतलेला असायचा. तो कामगारांना शेतीची जबाबदारी देऊन टाकायचा, पण ते पुरेसे मेहनत करायचे नाहीत. त्यामुळे त्याची पिके कमकुवत आणि निकृष्ट निघायची. ईश्वराच्या कृपेने जेव्हा पीक कापणीचा काळ आला, तेव्हा सत्यजितच्या शेतात हिरवीगार, भरगच्च पीक उगवली होती. पण वीरेंद्रच्या शेतात पीक वाईट आणि निकृष्ट होते. जेव्हा धान्याचे तोल मोजले गेले, तेव्हा सत्यजितच्या शेतात धान्याची भरभराट झाली, पण वीरेंद्रला खूपच कमी अनाज मिळाले. आता पहा, ईश्वराचे न्याय. सत्यजित सत्यता आणि कष्टाने सुखी जीवन जगू लागला, तर वीरेंद्र फसवाफसवी आणि आळशीपणामुळे दुःखी राहू लागला. आता जेव्हा पुन्हा पीक पेरणीचा काळ आला, तेव्हा वीरेंद्रच्या मनात एक कपटी योजना आली. त्याने विचार केला की जर मी माझ्या लहान भावासोबत शेती केली तर मला अधिक धान्य मिळेल. मग तो बनावट प्रेमाने सत्यजितकडे गेला आणि म्हणाला, भाऊ, आपण दोघेही वेगळे वेगळे शेती करतो, का नाही आपण एकत्रित शेती करू?
आपण दोघे मिळून मेहनत करू आणि नंतर धान्य अर्धे अर्धे वाटून घेऊ. सत्यजित, जो साधा, निरागस आणि धार्मिक होता, त्याने हे ऐकून आनंदाने म्हटले, दादा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आम्हाला कधीच वेगळे राहायचे नव्हते, पण तुम्हीच आम्हाला वेगळे केले. आता जर तुम्हीच पुन्हा एकत्र राहण्याचा विचार करत असाल तर यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. पण भक्तांनो, सत्यजितच्या मनात कधीही कपट किंवा स्वार्थ नव्हता. तो फक्त ईश्वरावर आणि बंधुप्रेमावर विश्वास ठेवणारा होता. पण वीरेंद्रच्या मनात अद्यापही स्वार्थ आणि लोभ भरलेला होता. तो बनावट प्रेम दाखवत म्हणाला, भाऊ, जेव्हा मी एकटा शेतात काम करतो तेव्हा तुझी खूप आठवण येते. आधी आपण सोबत असताना शेतात काम करायला खूप मजा यायची. आता मात्र एकटे एकटे शेतात मन लागत नाही. सत्यजित, जो भक्ती आणि सत्याने परिपूर्ण होता, तो म्हणाला, दादा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. उद्यापासून आपण दोघे भाऊ एकत्र शेतात काम करू आणि अर्धे अर्धे धान्य वाटून घेऊ. भक्तांनो, सत्यजितची निष्कपटता आणि भक्ती पहा. त्याने आपल्या भावाची गोष्ट खरी मानली आणि ईश्वराच्या नावाने संमती दिली. दुसऱ्या दिवशी सत्यजित आपल्या मोठ्या भावाकडे गेला आणि म्हणाला, दादा, चला शेतात. आज नांगरणी करायची आहे आणि बी पेरायचे आहे. ईश्वराचे नाव घेऊन आपण आपले श्रम सुरू करू. मोठा भाऊ लहान भावाला म्हणाला, भाऊ, तू तर जाणतोस की आज मला पंचायतीसाठी जायचे आहे. माझ्या अनुपस्थितीत पंचायत पूर्ण होत नाही, त्यामुळे मला दुसऱ्या गावात जावे लागेल. तू शेतात जाऊन एकट्यानेच काम कर. मी उद्यापासून तुझ्यासोबत येईन. लहान भाऊ सत्यजित, जो ईश्वराचा भक्त आणि मेहनती होता, मोठ्या भावाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून म्हणाला, ठीक आहे दादा, तुम्ही पंचायतीसाठी जा. मी शेतात काम करतो. पण भक्तांनो, ज्याला ईश्वर आशीर्वाद देतो त्याला कोणीही संपवू शकत नाही. मोठा भाऊ तर इथे तिथे फिरायला गेला, पण लहान भाऊ ईश्वराचे नाव घेत शेतात घाम गाळत राहिला आणि संपूर्ण दिवस मेहनतीने काम करत राहिला. संध्याकाळी तो थकलेला पण समाधानी मनाने घरी परतला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो मोठ्या भावाकडे गेला आणि म्हणाला, दादा, मी नांगरणी करून घेतली आहे. आता बी पेरायचे आहे. कृपया मदत करा. मोठा भाऊ पुन्हा बहाणा करत म्हणाला, आज मला पुन्हा एका महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या गावात जावे लागेल. तूच बी पेरून टाक. पुढच्या वेळेस मी नक्की तुझ्यासोबत काम करेन. सत्यजितला ईश्वराच्या कृपेवर विश्वास होता. त्याने कसलाही गाराणे न करता शेतात जाऊन स्वतःचं बी पेरले. तिथेच मोठा भाऊ मात्र मौजमजा करत फिरत राहिला. भक्तांनो, सत्य आणि कष्टाचे फळ नक्की मिळते. जेव्हा जेव्हा सत्यजित आपल्या मोठ्या भावाला शेतात बोलवायला गेला तेव्हा वीरेंद्र दरवेळी कोणता तरी बहाणा करून काम टाळत राहिला. जेव्हा पिकाची खुरपणी, गवत उपटणे आणि पाणी देण्याची वेळ आली तेव्हाही सत्यजित गेला आणि म्हणाला, दादा, शेतात भरपूर पाणी आहे. आता लवकर रोप लावले पाहिजे, नाहीतर नंतर अडचण होईल. पण मोठा भाऊ पुन्हा वेळकाढूपणा करत राहिला आणि शेतात जाणे टाळत राहिला. पण भक्तांनो, काळ सर्वांना धडा शिकवतो. हळूहळू पिके पिकली. जेव्हा पीक कापून धान्य गोळा करण्यात आले तेव्हा खूप चांगले उत्पन्न मिळाले. शेतधान्याने भरून गेले. मोठा भाऊ वीरेंद्रने जेव्हा एवढे भरपूर धान्य पाहिले तेव्हा त्याच्या मनात लोभ निर्माण झाला. तो आपल्या पत्नीकडे गेला, जी त्याच्यासारखीच धूर्त आणि कपटी होती. त्याने तिला विचारले, आपल्या शेतात खूप धान्य आले आहे, पण हे संपूर्ण धान्य आपल्यालाच कसे मिळेल? त्यावर त्याची पत्नी म्हणाली, मी ऐकले आहे की भाऊजी उद्या सासूरवाडीला जाणार आहेत. हीच योग्य वेळ आहे. जेव्हा तो घरी नसेल तेव्हा आपण संपूर्ण धान्य लपवून ठेवू आणि बाहेरून कुलूप लावून टाकू. जेव्हा तो परत येईल तेव्हा सांगू की चोरांनी धान्य लुटले. वीरेंद्र आपल्या पत्नीकडून ही कपटी योजना ऐकून खूप आनंदित झाला आणि म्हणाला, भाग्यवान, तू तर माझ्याहूनही जास्त चतुर आहेस. हे तर एकदम जबरदस्त युक्ती सांगितलीस. भक्तांनो, जो माणूस कपट आणि फसवाफसवी करतो त्याच्या मनाला कधीही शांती मिळत नाही. सकाळी लवकरच वीरेंद्र आपल्या लहान भावाच्या घराकडे गेला आणि म्हणाला, भाऊ, ऐकले आहे की तू उद्या सासूरवाडीला जाणार आहेस. सत्यजित म्हणाला, दादा, जाण्याचा विचार करत होतो. सासऱ्यांच्या घरात काही महत्त्वाचे काम आहे. सासरे बुवा अचानक बोलावत आहेत. नक्की काय कारण आहे माहीत नाही, पण शेतात संपूर्ण धान्य अजून आहे. ते घरी आणायचे आहे आणि त्याचे वाटप करायचे आहे. त्यामुळे मी अजून 2-4 दिवस थांबण्याचा विचार करतो आहे. वीरेंद्र त्वरित म्हणाला, अरे भाऊ, तुला माझ्यावर विश्वास नाही का? तू संपूर्ण वर्षभर कष्ट केले, पण मी तुझ्याबरोबर राहू शकलो नाही. पण आता मला संधी दे. तू जा. मी स्वतःचं धान्य अर्धे अर्धे वाटून देईन. अर्धे तुझ्या घरी ठेवेन आणि अर्धे माझ्या घरी नेईन. भक्तांनो, सत्यजित जो निरागस आणि निस्वार्थ होता, तो मोठ्या भावाच्या बोलण्याला सहज फसला. त्याने विचार केला, दादा जर हे काम करू इच्छित असतील तर त्यांना करू द्यावे.
शेवटी आम्ही दोघे भाऊ आहोत, कोणतीही फसवाफसवी होणार नाही. तो आनंदाने म्हणाला, ठीक आहे, जसे तुम्ही सांगाल तसे. मी जातो, तुम्ही धान्य व्यवस्थित वाटून द्या. वीरेंद्रने सत्यजितला सासूरवाडीला पाठवले आणि लगेच आपल्या मेहुण्याच्या घरी पोहोचला. त्याचा मेहुणा देखील आळशी आणि कामचुकार होता. तो दिवसभर दारू पिऊन बसलेला असायचा. त्याच्या वडिलांनी त्याला घराबाहेर काढले होते आणि तो गावाच्या बाहेर एका झोपडीत राहत होता. वीरेंद्र त्याला म्हणाला, आज रात्री आपल्याला हे संपूर्ण धान्य तुझ्या घरात ठेवायचे आहे, कारण माझा भाऊ उद्या परत येईल. त्याच्या येण्यापूर्वी आपण हे काम उरकले पाहिजे. मित्रांनो, वीरेंद्रचा मेहुणा तयार झाला. मग काय, वीरेंद्रने संपूर्ण धान्य त्याच्या वाट्याचे आणि लहान भाऊ सत्यजितच्या वाट्याचेही त्याच्या मेहुण्याच्या घरी ठेवले. खोलीला बाहेरून कुलूप लावून तो निर्धास्त होऊन घरी परतला. भक्तांनो, पहा फसवाफसवी आणि कपटाचा खेळ. दुसऱ्या दिवशी सत्यजित सासूरवाडीहून परत आला तेव्हा त्याने पत्नीला विचारले, धान्य घरी आले का? त्याची पत्नी म्हणाली, स्वामी, धान्य तर अजून आलेच नाही. तुम्ही मोठ्या भावाला सांगितले नव्हते का? लहान भाऊ म्हणाला, हो, मी मोठ्या भावाला सांगितले होते. दादानेच मला सांगितले होते की मी सासूरवाडीला जावे, तो माझ्या वाट्याचे धान्य घरी पाठवेल. पण हे काय झाले? इकडे वीरेंद्रला जेव्हा कळले की सत्यजित परत आला आहे, तेव्हा त्याने आपले फसवेपण लपवण्यासाठी बनावट अश्रू काढले आणि थेट सत्यजितच्या शेतात पोहोचला. तो तिथेच जमिनीवर बसून रडू लागला. भक्तांनो, पहा कशी माया. सत्यजित शेतात पोहोचला तर संपूर्ण शेत रिकामे होते. धान्याचा एकही दाणा उरला नव्हता. पण त्याचा मोठा भाऊ वीरेंद्र मात्र जमिनीवर बसून रडत होता. सत्यजितने विचारले, दादा, तुम्ही का रडत आहात? धान्य कुठे आहे? तेव्हा वीरेंद्र अश्रू ढाळत चेहऱ्यावर खोटे दुःख दाखवत म्हणाला, अरे भाऊ, फार वाईट झाले. रात्री मी एका कामासाठी घरी गेलो होतो. माहीत नाही कोण आले आणि संपूर्ण धान्य चोरी करून नेले. आता वर्षभर कसा निर्वाह करायचा? धान्याशिवाय कसं जगायचं? भक्तांनो, कपट करणारा माणूस कितीही मोठे नाटक करत असला तरी ईश्वराच्या नजरेतून काहीही सुटत नाही. सत्यजित, जो प्रामाणिक आणि धर्मप्रयण होता, हे ऐकून रडू लागला. तो ईश्वराला हाक मारत म्हणाला, हे प्रभू, हे काय झाले? मी वर्षभर मेहनत करून घाम गाळून हे धान्य उगवले होते. पण कोण होता तो चोर, जो माझे संपूर्ण अन्न घेऊन गेला? हे ईश्वर, आता आम्ही आमच्या मुलांचे पोट कसे भरू? वर्षभराचा खर्च कसा चालवू? संसाराचा गाडा कसा हाकू? भक्तांनो, पहा, जो सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालतो तो संकटातही ईश्वराला आठवतो. सत्यजित मोठ्या भावाजवळ बसून रडू लागला. तेव्हा वीरेंद्रने खोट्या सहानुभूतीच्या स्वरात म्हटले, भाऊ, आता रडून काही उपयोग नाही. जे व्हायचे होते ते झाले. ईश्वराच्या इच्छेतच सर्व काही आहे. आता जे होईल ते देव बघेल. चल, घरी जाऊया. पण भक्तांनो, वीरेंद्रच्या मनात अजिबात दुःख नव्हते. तो लहान भावासोबत खोटे अश्रू ढाळून त्याच्यापासून वेगळा होताच हसत हसत घरी निघून गेला. छोट्या भावाची पत्नी जेव्हा आपला पती अश्रूंनी भरलेला पाहते तेव्हा व्याकुळ होऊन विचारते, स्वामी, काय झाले? सत्यजित दुःखाने म्हणतो, कोणीतरी आपले धान्य चोरून नेले. आता वर्षभर जगायचं कसं? आपल्या संसाराचा खर्च कसा चालवायचा? आपल्या मुलांचे पालनपोषण कसे करायचे? तेव्हा सत्यजितची पत्नी, जी धर्मप्रयण आणि समजूतदार होती, आपल्या पतीचे अश्रू पुसत म्हणाली, स्वामी, ईश्वर या जगात प्रत्येकासाठी अन्न आणि जीवन जगण्यासाठी साधन उपलब्ध करून देतो. तुम्ही चिंता करू नका. जे होईल ते देवाच्या इच्छेनेच होईल. त्यानंतर तिने समजावले, आपल्याकडे एक लहानसा बंज शेत आहे. त्यामध्ये थोडे शेणखत टाकून त्याची नांगरणी करा आणि तिथे बटाटे लावा. जेव्हा बटाट्याचे पीक तयार होईल तेव्हा आपला गुजराण होईल. त्यानंतर रब्बी हंगामात पिके लावू आणि त्यातूनही घरखर्च चालेल. धान्य चोरीला गेले, पण ईश्वराच्या कृपेने काही ना काही मिळेलच. भक्तांनो, पहा कशी धर्मपत्नीने आपल्या पतीला धैर्य आणि ईश्वरावर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी सत्यजित आपल्या पत्नीच्या सांगण्यानुसार आनंदाने फावडे घेऊन बंज शेतात गेला आणि खोदाई करू लागला. थोडा वेळ खोदत असताना अचानक त्याचे फावडे एका मोठ्या दगडावर आदळले. भक्तांनो, ही ईश्वराची लीला पहा. सत्यजितने तो दगड बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण तो खूप मोठा होता. त्याने चहूबाजूची माती हटवण्यास सुरुवात केली. जेव्हा दगड बाजूला हटवला तेव्हा तिथे एक खड्डा दिसला. त्याने आत डोकावून पाहिले तर त्यामध्ये एक छोटे मडकं ठेवलेले होते. सत्यजितने मडकं बाहेर काढलं, त्याचं झाकण उघडलं आणि आश्चर्यचकित झाला. मडकं सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं होतं. भक्तांनो, जेव्हा देव कृपा करतो तेव्हा तो अपेक्षेपेक्षा जास्तच देतो. सत्यजित आनंदाने देवाचं स्मरण करतो आणि कुदळ घेऊन हसत हसत आपल्या पत्नीच्या जवळ जातो. तो आनंदाने म्हणतो, भाग्यवान, भगवंताने आपली विनंती ऐकली.
आपल्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं मडकं मिळालं आहे. त्याची पत्नीही हे ऐकून खूप आनंदित होते आणि म्हणते, मी आधीच सांगितलं होतं ना, देव कधीच कोणाला उपाशी ठेवत नाही. आपली धान्याची पिकं गेली, पण देवाने आपल्याला त्यापेक्षा कितीतरी अधिक दिलं. मग ती म्हणते, आता हे सोन्याचे नाणे बाजारात विकून थोडं धान्य आणि आवश्यक वस्तू घेऊन या. आता आपल्याला कोणतीही चिंता राहणार नाही. आपण सुखाने जगू. भक्तांनो, जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो कधीच निराश होत नाही. आनंदाने सत्यजित एक नाणं घेऊन बाजारात जातो. ते सोनाराकडे विकतो आणि काही धान्य व खाण्यापिण्याच्या वस्तू आणतो. घरी परतून तो आपल्या पत्नीसमवेत आनंदाने राहू लागतो. इकडे दुसरीकडे वीरेंद्रची लीला बघा. ज्या धान्याची फसल त्याने चोरून आपल्या मेहुण्याच्या खोलीत बंद करून ठेवली होती, त्याबद्दल त्याची पत्नी म्हणाली, आता वेळ आली आहे, हळूहळू ते धान्य बाहेर काढून विकून टाका, कारण घरखर्चासाठी आता पैशांची गरज आहे. वीरेंद्र म्हणाला, थोडे दिवस अजून थांब. त्याने ही गोष्ट पुढे ढकलली, पण हळूहळू वेळ निघून गेला. 4-5 महिने उलटले. आता वीरेंद्रची पत्नी पुन्हा म्हणाली, आता उशीर कशाला करताय? धान्याची किंमतही वाढली आहे. आता ते बाजारात विकून टाका. वीरेंद्र स्वार्थी मनाने उत्तर देतो, हो, धान्य महाग झालं आहे, म्हणूनच मी अजून विकलं नाही. आधी स्वस्त होतं, पण आता आपल्याला जास्त पैसा मिळेल. उद्या सकाळीच खोलीचं कुलूप उघडून संपूर्ण धान्य विकून टाकेन. भक्तांनो, दुसऱ्या दिवशी वीरेंद्र आपल्या मेहुण्याकडे गेला आणि म्हणाला, चल भाऊ, पटकन खोली उघड आणि आपले धान्य बाहेर काढ. आपल्याला ते विकून खर्च भागवायचा आहे. त्याचा मेहुणा, जो झोपडीत राहत होता, इकडे तिकडे चावी शोधू लागला. खूप वेळ झाली, पण चावी सापडली नाही. वीरेंद्रला संशय आला आणि तो म्हणाला, तू इतका वेळ चावी का शोधतो आहेस? कुठे तूच काही बेईमानी करत नाहीयेस ना? मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि माझं धान्य तुझ्या घरी ठेवलं होतं, आणि आता तूच माझ्याशी फसवणूक करतोयस. चावी तुझ्याकडेच असायला हवी. कुठे गेली? त्याचा मेहुणा बहाणा करत म्हणाला, भाऊजी, चावी तर त्याच दिवशी हरवली. मी आजपर्यंत शोधतोय, पण सापडली नाही. वीरेंद्रला आता राग आणि अस्वस्थता दोन्ही वाटू लागली. तो म्हणाला, जर चावी सापडत नसेल तर कुलूप फोड. मेहुण्याला घेऊन वीरेंद्र दरवाजाजवळ गेला आणि कुलूप तोडले. जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा जे दृश्य समोर आले ते भीषण होते. भक्तांनो, बघा ईश्वराचा न्याय. खोलीच्या आत सगळीकडे उंदरांनी बिलं केली होती. दरवाजा उघडताच असंख्य उंदीर धावत बाहेर पडले. जेव्हा वीरेंद्रने नीट पाहिलं तेव्हा तो थक्क झाला. धान्याचा एकही दाणा शिल्लक नव्हता. उंदरांनी संपूर्ण तांदूळ खाऊन टाकला होता. फक्त सडलेल्या भुसा आणि तुटलेल्या कणसाचे शेंडे शिल्लक राहिले होते. आता वीरेंद्रच्या पायाखालची जमीन सरकली. तो ओरडून रडू लागला, हे भगवान, हे काय झालं? इथे तर धान्याचा एकही दाणा शिल्लक नाही. मी माझ्या भावासोबत जी बेईमानी केली त्याचं हेच फळ मिळालं. माझंही गेलं आणि माझ्या भावाचंही गेलं. भक्तांनो, बघा, जेव्हा माणूस दुसऱ्याचे धन चोरतो तेव्हा तो स्वतःही कधी सुखी राहत नाही. वीरेंद्र रडत रडत आपल्या घरी गेला आणि आपल्या पत्नीला संपूर्ण हकीकत सांगितली. त्याची पत्नीही दुःखी होऊन म्हणाली, स्वामी, हे सगळं आपल्या बेईमानीचा परिणाम आहे. जो भाऊ आपल्या भावाचा हिस्सा हडप करतो त्याला असंच भरून काढावं लागतं. आता घर कसं चालवायचं? आपल्याकडे खायलाही काहीच उरलेलं नाही. आता आपण उपाशीच मरू. तिथे छोटा भाऊ सत्यजित मात्र सुखाने राहत होता, कारण देवाने त्याला सोन्याचं मडकं दिलं होतं. इकडे वीरेंद्र आणि त्याची पत्नी मात्र एका दाण्यासाठी हतबल झाले. जेव्हा घरात अजिबात धान्य शिल्लक राहिले नाही तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, आता वेळ आली आहे की आपल्या लहान भावाकडे जाऊन क्षमा मागा. त्याच्याकडे जाऊन आपल्या कर्मांची माफी मागा. मीही माझ्या जाऊबाईकडे जाऊन तिच्या पायांवर होऊन क्षमा मागीन. फक्त त्यानेच मदत केली तर काहीतरी होईल, नाहीतर आपण उपाशी मरू. आपल्या मुलांनाही उपाशी मरावं लागेल. वीरेंद्रने आपलं डोकं खाली झुकवलं आणि म्हणाला, भाग्यवान, तू अगदी बरोबर बोलत आहेस. मी खूप मोठी चूक केली. मी माझ्या भावाचा हक्क मारला, म्हणूनच मला त्याचा परिणाम भोगावा लागला. आता अजून उशीर करायला नको. मला लगेच जाऊन माझ्या भावाकडून क्षमा मागायला हवी. भक्तांनो, जेव्हा पापी माणसाचा शेवटचा काळ जवळ येतो तेव्हा तो पश्चात्ताप करतो. वीरेंद्र आपल्या पत्नीला घेऊन सत्यजितच्या घरी पोहोचतो. जसेच तो घरात गेला त्याने आपल्या लहान भावाच्या पायांवर डोकं ठेवले. भक्तांनो, हे पाहून सत्यजित आश्चर्यचकित झाला. त्याने ताबडतोब आपल्या मोठ्या भावाला उचललं आणि गळ्यात गहीवरून धरलं. तो म्हणाला, दादा, हे काय करताय? हे पाप माझ्याकडून का घडवून घेताय? तुमचे पाय तर आम्ही स्पर्श करायला हवे. तुम्ही मोठे आहात, तुम्ही माझ्या पायांवर का पडताय? याच वेळी वीरेंद्रची पत्नीही आपल्या जाऊबाईच्या पायांवर पडली. सत्यजितची पत्नी तिला उचलताना म्हणाली, अग ताई, तुम्ही माझ्याहून मोठ्या आहात.
हे पाप का करताय? उलट मला तुमचे पाय स्पर्श करायला हवे. आता सत्यजित आणि त्याची पत्नी दोघंही विचारतात. भैया भाभी, तुम्ही दोघं इतके दुःखी का आहात? तुमच्या डोळ्यात अश्रू का आहेत? काय झालं? तेव्हा वीरेंद्र हात जोडून म्हणाला, अरे माझ्या भावराजा, मी तुझ्याशी खूप वाईट केलं. मीच तुझं धान्य चोरलं होतं. मी म्हणालो होतो की कोणीतरी चोरून नेलं, पण खरी गोष्ट ही आहे की तो चोर मीच होतो. लोभाच्या नशेत मी सगळं धान्य माझ्याजवळ ठेवलं, पण बघ भगवंताचा न्याय किती मोठा आहे. जिथे धान्य ठेवलं होतं तिथे ते उंदरांनी खाल्लं. आता आमच्याकडे एक दाणाही उरलेला नाही. आमची मुलं 3 दिवसांपासून उपाशी आहेत. भाऊ, आता आम्हाला माफ कर. भक्तांनो पहा, जो माणूस देवाला घाबरत नाही त्याला शेवटी अश्रूंनीच प्रायश्चित्त घ्यावं लागतं. आता सत्यजित आपल्या भावाला छातीशी धरतो आणि म्हणतो, भैया काळजी करू नका, मी आहे ना. आम्ही असताना तुम्ही चिंता का करताय? त्याने ताबडतोब 2 सोनेरी मोहोर काढल्या आणि मोठ्या भावाला देत म्हणाला, जा, या मोहोर विकून धान्य आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन या. आरामात राहा. आता वीरेंद्र आनंदाने मोहोर घेऊन बाजारात जातो, धान्य विकत घेतो आणि आपल्या घरी परततो. भक्तांनो, जोपर्यंत त्याने आपल्या कर्मांचे प्रायश्चित्त घेतले नव्हते तोपर्यंत त्याला चैन नव्हते. आता जाऊन त्याला आत्मिक शांती मिळाली. ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? जो आपल्या भावाचा हिस्सा चोरतो, जो दुसऱ्याच्या संपत्तीवर बेईमानी करतो, तो कधीही सुखी राहत नाही. जसं वीरेंद्रने सत्यजितच्या धान्यावर बेईमानी केली, पण शेवटी त्याच्या हाती काहीही लागलं नाही. सगळं धान्य उंदरांनी खाल्लं आणि त्याला खूप दुःख सहन करावं लागलं. पण जेव्हा त्याने आपल्या लहान भावाकडून क्षमा मागितली तेव्हाच त्याला खरी शांती मिळाली. म्हणूनच भक्तांनो, आयुष्यात मेहनत करा, प्रामाणिकपणे कमवा, पण कधीही कोणाचं धन किंवा हक्क हिसकावू नका, नाहीतर आयुष्यभर दुःख भोगावं लागेल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.